माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवीत जागर सणवार उत्सवमध्ये आपण श्री परशुराम जयंती कथा ओवीबद्ध अभिवाचनातनं ऐकूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी श्रीधरा, जय जयाजी वैकुंठ विहारा. धरोणी अनेक अवतारा, दुष्ट दुर्मदा निर्डाळती. तुझे चरित्र गहन परम, तूच झालासी परशुराम. उन्मत्त क्षत्रिय निवेटोनी परम, सुरू दिलेची लोकाते. गादी नृप कन्या सत्यवती, ऋषिक मुनी तीस मागती. गादी नृप म्हणे मुनिप्रती, गोष्ट एक ऐकावी. एक शस्त्र श्याम कर्ण, अश्व द्यावे मज आणून. मग अर्पुणी हे कन्यादान, एरवी नेदी सर्वदा. ऋषी गेले वरुणापाशी, घडले वृत्त सांगितले त्यासी. शस्त्र श्याम कर्ण अश्वासी, वरुण देता जाहला. ते आणून देता राया, सत्यवती झाली मुनिजाया. आनंदे आश्रमे नेओनिया, ऋषी नांदू लागले. असो लोटता काही दिवस, सत्यवतीची माता विनवी. ऋषीस परम प्रतापी पुत्र अम्मास, होतील ऐसे करा काही. अवश्य म्हणून चरु दोन, निर्मुणी देती दोघी लागून. त्या भक्षिती बदलोन, ते ऋषी ती समजले. म्हणती सत्यवतीचे उदरी, पुत्र होईल दंडधारी. ब्रह्मवेता प्रख्यात भूवरी, पुत्र होईल माते ते. महाप्रतापी ब्रह्ममंत्र, तत्प्रभावे जन्म विश्वामित्र. सत्यवती उदरी पवित्र, जमदग्नी पुत्र जाहला. रेणूची रेणुका दुहिता, जमदग्नी होयती सकरिता. असो इकडे वर्तिली कथा, श्रोते सादर ऐकावी. क्षत्रिय भारी वसुंधरा, त्रासोनी शरण काय श्रीधरा. मग क्षत्रिय संहारा, कारणे अवतार झाला. शुक्ल पक्ष वैशाख मासी, शुद्ध तृतीय अस्तमासी. भगवंत रेणुका उदरासी, शुक्ल पक्ष वैशाख मासी. शुद्ध तृतीया अस्तमासी, भगवंत रेणुका उदरासी. रामरूपे अवतारले. हे परशुराम जन्मकथा ऐकता आणि वाचिता, सकलाभीष्टी तत्वता विष्णू प्रसादे प्राप्त होती. इति श्री परशुराम जयंती कथा समाप्त.